ज्यूस तुझ्यासाठी. ज्यूस आणला माझ्यासाठी? तेही तू? हा, एक मिनिट थांब, एक मिनिट. काय झालं नील? नाही, सूर्य कुठून उगवला ना ते बघतोय मी. मारला टॉन्ट? तुला टॉन्ट मारल्याशिवाय बोलता नाही येत का नील? तू इतक्या वर्षात कधी चांगलं बोललीस नाही माझी, तर जरा हे वेर वाटतंय म्हणून, बाकी काय. हे बघ, झाल्या असतील माझ्याकडून चुका, पण तुझ्या मोठ्या भावाकडून पण खूप चुका झाल्या. म्हणजे घराबाहेर जाऊन त्याने काय केलंय माहिती आहे ना? जुली, आठवते? घरात चोरी केली आहे, ऑफिसमध्ये चोरी केली आहे. त्यातले काही पैसे तुला दिले. झालं बोललास? म्हणजे स्वतःच्या मोठ्या भावाच्या चोरीविषयी किंवा गुन्ह्याविषयी एकही शब्द बोलला नाहीस, पण माझ्याविषयी लगेच बोलून मोकळा झालास. हे बघ, माझ्याकडून चुका झाल्या आहेत, मला मान्य आहे, आणि मी सुधारण्याचा प्रयत्न करते. मी माझ्यात बदल आणण्याचा प्रयत्न करते नील. हे बघ, राजकुमार दादा जेव्हा परत घरात आला तेव्हा तू त्याला वेलकम केलंस, मिठी मारलीस, तुला प्रचंड आनंद झाला. मग माझ्याशी का असा वागतोस? मी असं काय केलंय नील? तरी नशीब विचारलं नाहीस की या ज्यूस मध्ये तर काही टाकून नाही ना आणलंच भाई. खूप घाणेरडं वागतोयस तू. इम्पॉसिबल आहेस. ज्यूस प्यायला म्हणजे पेल्यात उतरतोय हा. थँक यू अमृता वहिनी, ज्यूस करून दिल्याबद्दल. अब आगे आगे देखो होता है क्या. बाकीच्या पण गोष्टी त्यांना सगळं कळव की किती महिने लागणार आहेत पुढे आपलं प्रोडक्शन टीमशी बोलून. मला माहिती आहे आपलं प्रॉडक्ट जरासं वेगळं आहे. आपण कुठलंही केमिकल वापरणार नाही आहोत, प्रिझर्वेटिव्ह नाही वापरणार, त्यामुळे कदाचित व्हॅलिडिटी सुद्धा खूप कमी दिवसांची असेल. पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो, पण आपण बघूयात. पण खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या आईवडिलांनी रूपम कॉस्मेटिक्स ही कंपनी फक्त प्रामाणिकपणा यावरच उभी केली. आपण पण आपल्या प्रॉडक्टशी, आपल्या कामाची प्रामाणिक राहूया, यश नक्कीच मिळेल. दुसरी गोष्ट अशी की प्रोडक्शन जेव्हा सुरू होईल तेव्हापासून ते टेस्ट वगैरे सगळं पूर्ण होईपर्यंत एक 1 ते 1.5 महिना लागेल ना. हां, रॉ मटेरियल्ससाठी 10 आदिवासी गावांची आम्ही करार केला आहे. पुढे अजून आपण गावांशी बोलणारच आहोत ना. कोकणातले 5 गाव त्यांनी कालच आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांना कुठून तरी आमची माहिती मिळाली आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. चांगली गोष्ट ही आहे की आम्हाला माल पुरवताना त्यांनी कोणत्याही अटी शर्ती घातल्या नाहीत. आमचं आणि रूपम कॉस्मेटिक्सचं खूप जुनं नातं आहे. जसं तुमची दुसरी पिढी ही कंपनी सांभाळते, आमची सुद्धा ही दुसरी पिढी. आणि आमच्याही आईवडिलांनी तुमच्या कंपनीबद्दल हेच सांगितलं की फार प्रामाणिक माणसं आहेत ती. आम्हाला सुद्धा अशा लोकांबरोबर बिझनेस करायला आवडेल. सावली, तारा, काय झालं? मला ना सावलीशी बोलायचं होतं जरा. आत्ता? अगं मीटिंग चालू आहे. हो, पण जरा अर्जंट आहे. जाऊ का? जा. सॉरी. सॉरी, तुम्ही कंटिन्यू करू शकता. अगं सावली, माझी मम्मा कुठलंच कारण ऐकून घ्यायला रेडी नाहीये. अहो, पण तुम्ही त्यांना सांगितलं होतं ना तुमचं महत्वाचं काम आहे. हो, मी तिला सगळं सांगितलं, पण ती काहीच ऐकून घ्यायला रेडी नाहीये.
रादर ती मलाच म्हणाली की जे काही काम आहे ना तुझं मी करून देते म्हणून, आणि म्हणाली की तू आणि सावली तुम्ही दोघी काहीही करून मला माझ्या समोर हव्यात रियाजासाठी. आपल्याला जावं लागेल सावली, चल चल. बरं एक तुम्ही काम करा, तुम्ही व्हा पुढे, मी येते मागून. अगं तिने मला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेत, काही झालं ना तरी सावलीला सोबत घेऊन यायचंय म्हणून. चल आपल्याला जावं लागेल. तारा मॅडम हे बघा, आता मीटिंग चालू होती, मीटिंग मधून मी कसं येऊ? हे बघ, जर तू आज आली नाहीस ना तर माझी मम्मा तुझ्या घरच्यांना घराबाहेर काढेल हा. आणि याचा अनुभव तुला आहे ऑलरेडी. त्यामुळे आता गप चल माझ्या बरोबर, कळलं? ऐका, हे घ्या, आज तुमच्या आवडीची भाजी केली आहे, बटाटा भेंडी. भेंडी आवडते ना? खूप जास्त आवडते मला. हीच तर भाजी माझ्या आवडीची आहे. पाणी आणू का? हळू. अगं, अहो अंग केवढं तापलंय तुमचं, ताप आहे तुम्हाला? किरकोळ आहे, काही नाही एवढं असं. किरकोळ काय? आज कुठे जायचं नाही, आज आराम करायचा. हं? आराम. आज बरी आहेस ना तू? आता पावसाळा संपलाय, आता आमचा सीझन सुरू झालाय. अगं ब्रेक फेल होतात किंवा ते सस्पेन्शन जातं ना, केवढे कस्टमर थांबले असतील माहिती माझ्यासाठी. हो, आणि हे बघा, तब्येतीचा काय? मला सांगा, आज गेलात आणि परत आजारी पडलात अजून तर काय करणार आहात? ते काही नाही, आज कुठेही जायचं नाहीये तुम्ही. आधीच या घरच्यांनी मला लाडवलंय, आता तू लाडवू नकोस हं? घरच्यांनी लाडवलं म्हणून कसं बिघडलं बघितलंस ना, आता तू लाडवलंस तर मी पुन्हा बिघडे ना. प्लीज असं बोलू नका ना, कुठं गुळा आहे तो माझ्या. नाही, आणि मला सांगा, सगळ्यांसमोर स्वतःची चूक एक्सेप्ट करणारा माणूस परत त्या चुकीच्या मार्गावर जाईल का कधी? अजिबात नाही. आता मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझा माझ्यावर एवढा विश्वास आहे? हो. आज मी तुम्हाला सांगते, गॅरेजला जायचं नाही. नाही, तसं मी जाणार नव्हतो. नाही नाही नाही, मला काही ऐकायचं नाहीये. खूप बरं नाहीये. काय होतं माहितीये का? हा द्या, मी बोलते तुमच्या त्या छोटू का मोठूशी, द्या. नको नको, मी बोलतो. सुन 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 सुन. यांची जवळीक जरा जास्तच पडतीये. अमृता वहिनींनी ते दूध प्यायला पाहिजे, पण त्या दुधाच्या आणि अमृता वहिनीच्या मध्ये हा राजकुमार आहे. आधी त्याला घोळात घ्यावं लागेल. ऐश्वर्या, सांभाळून राहावं लागेल.